नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणाचं विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये एकमतानं आज मंजूर झालं। विधानसभेनंतर विधान परिषदेतही आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झालेलं आहे। मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। 50%वरील आरक्षण देण्याची अपवादात्मक स्थिती आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। अध्यक्ष महोदय 2004 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, आपण बहुमत म्हटलंय पण त्यांचंही याला पाठिंबा आहे, त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं। विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग, एकमताने केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला किंवा सांगितलं आहे, खरं तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही पूर्वीपासून आमची भूमिका होती, आमच्या सर्वांची भूमिका होती। त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता। त्यामुळे बहुमत म्हणू नका, याला एकमत म्हणा, आमची त्याला तयारी आहे। काय अध्यक्ष महोदय, 1 मिनिट मध्ये मानू द्या ना, आता झालं ना, त्याला बोलू द्या ना। आता तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे, तुम्ही एकमत सांगितलं, आता मला घोषणा करू दे ना एकमताची। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, त्यामुळे हे विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो।